नमस्कार. आज आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या शिक्षकांना 12 वर्ष आणि 24 वर्ष सेवेत पूर्ण झालेले आहेत, ते वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची वाट पाहत होते आणि या वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 साठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे. परंतु नोंदणी करत असताना बऱ्याच शिक्षकांना अडचणी येत आहेत. तर त्या अडचणी कशा प्रकारे सॉल्व्ह करायच्या आणि नोंदणी कशी करायची त्या बाबतीतला संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन प्रकारचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर बघूया आपण कशा प्रकारे आपण ऑनलाईन नोंदणी करायची आहे. सगळ्यात अगोदर आपण गुगलवर www.maa.ac.in ही अधिकृत वेबसाईट जी आहे, संकेतस्थळ जे आहे, त्याला आपण भेट द्यायची. त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर दिसेल. याला किंवा या ठिकाणी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या दोघांपैकी कुठेही एका ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर दिसेल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं. त्याच्यामध्ये इथं प्रशिक्षण अशा प्रकारचं बघा, इथं प्रशिक्षणे असं लिहिलेलं आहे. त्याला क्लिक केला. त्याला क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आणि आभासी प्रयोगशाळा प्रशिक्षण व्हिडिओ असं दोन गोष्टी तिथं दिसतील. त्याच्यापैकी पहिलं जे काय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण, याला टिक करा आणि तेच पेज खाली स्क्रॉल करत या. त्याच्यावर तुम्ही स्क्रॉल करत आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तिथं प्रशिक्षणार्थी नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे असं दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला ह्या अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर येईल. आता आपल्याकडून म्हणजे शिक्षकांकडून सगळ्यात पहिला घोळ याच ठिकाणी होतो. ज्यावेळेस तुम्हाला ह्या दोन गोष्टी कृपया योग्य पर्याय निवडा असं जेव्हा दिसतं वरिष्ठ निवड वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याकरिता, एक ग्रीन जे काही आहे ते आहे 12 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी, म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण करणाऱ्यांसाठी. आणि हे जे काही ब्ल्यू कलर मध्ये जे काही दिसतं आहे ते आहे निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी करण्यासाठी किंवा ज्यांना 24 वर्ष झालेले आहेत त्यांच्यासाठी. इथंच घोड होतो. कोणाला ज्यांना इथं करायचं असतं 24 वर्षाचं ते इथं क्लिक करतात, काही वेळेस, सगळेच नाही, काही शिक्षक. आणि ज्यांना इथं करायचं असतं ते इथं करतात. पर इथं केल्यानंतर ज्यांना 12 वर्षाचं करायचं आहे त्यांनी जर 24 वर्षाच्या याला क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिक मेसेज देईल की आपली तेवढी वर्ष पूर्ण होत नाहीत. परंतु ज्यांचं ऑलरेडी 24 वर्ष झालेली आहेत आणि त्यांनी जर चुकीने इथं जर क्लिक केलं तर ते पुढे जातं आणि पहिली चूक इथं होते. आता तुम्ही म्हणणार काही सांगतात, पण ज्यावेळेस ट्रेनिंग लागतं त्यावेळेस त्यांचं नाव, 24 वर्षवाल्यांचं नाव, निवड वेतन श्रेणीवाल्यांचं नाव आलेलं असतं वरिष्ठ वेतन श्रेणीच्या यादीमध्ये. मग तेव्हा ते सांगतात असं कसं काय झालं, आम्ही तर निवड श्रेणी प्रशिक्षणाला आहोत, आमचं वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये नाव कसं आलं. जेव्हा ते रजिस्ट्रेशनचा कागद त्यांच्या जवळचा काढतात तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येते. मग तेव्हा पुण्याला फोन, SCRT ला फोन आणि मग ते ऑनलाईन कंप्लेंट वगैरे अशा गोष्टी होतात. तोपर्यंत 1-2 दिवस गेलेला असतो. मग करेक्शन होतं. त्याच्यापेक्षा आत्ताच लक्षात ठेवा की ज्यांना 12 वर्ष झालेली आहेत, आणि हे जर वाचायचं नसेल तर हिरवा कलर 12 वर्षवाल्यांसाठी, निळा कलर 24 वर्षवाल्यांसाठी, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे गमतीने सांगायचं म्हटलं तर मग कलरवर तुम्ही टिक करा. असं होत नाही, असं आपण करत नाहीत. परंतु तरी सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2, 4, 5, 6 केसेस अशा असतातच की त्यांचा हा घोळ झालेला असतो. म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर 12 वर्ष पूर्ण झालेल्यांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी जर नोंदणी करायची असेल तर याला क्लिक करा, या ग्रीन कलर मध्ये. ज्यांना निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण करायचं असेल त्यांनी या ब्ल्यू कलर मध्ये क्लिक करा आणि मग तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. आता इथं सिलेक्ट ID याला क्लिक करा आणि ते क्लिक केल्यानंतर अशा एवढी माहिती येईल तुमच्या समोर. शालार्थ ID आहे का, नागपूर मनपातले शिक्षक आहेत
केवळ समाज कल्याण विभागातले आहेत, पुणे मनपाचे केवळ इंग्रजी माध्यमांचे शिक्षक आहेत, बीएमसी स्टाफ आहे, किंवा हे याच्यापैकी कोणतं तरी एक असतं. काही आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळांसाठी शाळार्थ नाहीये, त्यांच्यासाठी सेवार्थ आहे. महाराष्ट्रातल्या इतर ज्या काही संस्था आहेत त्यांच्यासाठी शालार्थ आहे. आणि म्हणून जर समजा आपण हा पर्याय निवडला, शालार्थ आयडी जो असेल तो, याच्यापैकी मी हा निवडा असं म्हणत नाहीये, तुमचा याच्यापैकी जो असेल तो. आता शालार्थ आयडी हे मी निवडलं, इथं शालार्थ आयडी येईल. त्याच्यानंतर इथं एंटर युअर आयडी, तुमचा 0403 DED, तुमच्या नावाचे इनिशियल, मेल असेल तर एम, फिमेल असेल तर एफ. नंतर मग तुमच्या अजून 4 डिजिट तिथं अंक असतात, तर ते जो काही असेल तो तुम्ही तिथं टाका आणि तो तिथं प्रविष्ट करा. ते प्रविष्ट केल्यावर तुम्हाला अशी माहिती समोर येईल. ही जर नाही आली तर तुम्हाला मेसेज 2-3 प्रकारचे येतील. काय येऊ शकतात? एक तर तुमचा ईमेल बरोबर नसेल तर तुम्ही DDO2 कडून ईमेल कारण आपलं अपडेट करून घ्या. तुमचा मोबाईल नंबर बरोबर नसेल तर मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. अशा प्रकारच्या सूचना येतील हे पेज येण्याच्या अगोदर. जर तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर बरोबर असेल तिथं दिलेला, किंवा जो असेल तो इथं तुम्हाला समोर दिसेल, आणि तो ईमेल आयडी जर तुमचा नसेल तर तुम्हाला तो बदलून घ्यावायचा असेल, जुना असेल तर तो बदलून घ्यावायचा असेल, तर तुम्हाला DDO1 DDO2 इथून ती प्रोसेस पूर्ण करावी लागेल, तरच पुढच्या प्रोसेस करा. नाहीतर इथं ईमेल आयडी दुसराच असतो, तो ईमेल आयडी आपला बदललेला असतो, आपण सेंड OTP म्हणतो, तो त्याच्यावर जातो, आपल्याला OTP येत नाही, आपण म्हणतो OTP येत नाही. पण तुमचा हा ईमेल वापरातच नसेल तर कसा येईल त्याच्यावर? आणि म्हणून ह्या दोघं गोष्टी बरोबर आहेत की नाही ते तपासून घ्या. नसतीलच तर अगोदरच तुम्हाला DDO2 कडून ते चेंज करून घ्यावं लागेल, अपडेट करून घ्यावं लागेल. वेळ 28 तारखेपर्यंतच आहे आणि हे अपडेट करणं तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करायचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पटकन कराव्या लागतील. मध्ये सुट्या येतात. आता पुन्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, म्हणून या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला कराव्या लागतील. ईमेल आयडी तुमचा बरोबर असेल तर इथं सेंड OTP ला क्लिक करा. तुमच्या ईमेल आयडीवर तुमच्या ईमेलवर OTP येईल, तो OTP इथं टाका, व्हेरीफाय म्हणा. त्याच्यानंतर व्हेरीफाय म्हटल्यानंतर तो मोबाईल नंबर इथं तुमचा बरोबर असेल तर तिथं पण तुम्ही सेंड OTP म्हणा. सेंड OTP म्हटलं की इथं तो OTP टाका, जो मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेज येईल तो. इथं व्हेरीफाय म्हणा. व्हेरीफाय म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल की दोघं ठिकाणी तुमचे OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, ईमेलला पण आणि मोबाईल नंबरला पण OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल. आणि मग तुम्ही पुढे नेक्स्ट याच्यावर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक गेल्यानंतर आता संपूर्ण माहिती तुमची तिथं दिसेल. ही कुठलीच माहिती मी टाकलेली नाही, ही सगळी माहिती आपल्याला शालार्थ प्रणालीकडून प्राप्त झालेली आहे. शालार्थ आयडी तिथं दिसेल, पूर्ण नाव देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे ऑलरेडी, मी ते इथं हाईड केलेलं आहे. पूर्ण नाव इंग्रजीत तिथं दिलेलं आहे, ईमेल आयडी दिला आहे, मोबाईल नंबर दिला आहे, जेंडर दिलं आहे, जन्म दिनांक दिलेला आहे, तुमचं पदनाम, नियुक्तीचा दिनांक कोणता आहे ते पण दिलेलं आहे, युडास क्रमांक दिला आहे, जिल्हा, तालुका, शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता, शाळेचं नाव सुद्धा दिलेलं आहे, व्यवस्थापन मॅनेजमेंट कोणतं आहे ते पण दिलेलं आहे. हे सगळं पेज ऑलरेडी तिथं फिल झालेलं आहे. आता इथं मात्र आपल्याला माहिती भरायची आहे. आपणामार्फत मराठीमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारे आपले प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्यामुळे इंग्रजी आणि मराठीमधील माहिती आपल्याला इथं भरायची आहे. अगोदर इथं एंटर युअर स्कूल नेम इन देवनागरी, म्हणजे मराठीमध्ये, देवनागरी म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट, हिंदी भाषिक असाल तर हिंदीमध्ये, मराठीमध्ये असाल तर मराठीत इथं तुमचं शाळेचं नाव टाकायचं आहे. पत्ता नाही, फक्त शाळेचं नाव, तालुका, जिल्हा वगैरे ते काही टाकत बसू नका, फक्त तुमच्या शाळेचं नाव टाका आणि फार तर गावाचं नाव टाका. त्याच्यानंतर इथं प्रशिक्षणाचं साहित्य तुम्हाला कोणत्या मीडियम मध्ये पाहिजे, सिलेक्ट मीडियम, मराठी, हिंदी, इंग्रजी, तो इथं टाका. आता दुसरी चूक इथं होते, ह्या इथपर्यंत ती पहिली चूक मी तुम्हाला सांगितली, कोणती? एक तर तुम्ही 12 वर्षाचं वेतन, वरिष्ठ वेतन श्रेणीचं करत असाल तर निवड श्रेणीमध्ये शक्यता 99.99% ती चूक होणार नाही. पण निवड श्रेणीचं प्रशिक्षण करायला जात आहेत आणि तुमच्याकडून चुकीने वरिष्ठचं क्लिक झालं तर ती पहिली चूक झाली. दुसरी चूक इथं होते शिक्षकांची, कोणती? तर हा जो काही गट आहे तो गट निवडताना आपल्याकडून चूक होते घाईघाईमध्ये. बघा, प्राथमिक गट 1ली ते 7वी साठी त्यांनी म्हटलेलं आहे, 8वीच्या पुढे सेकंडरी गट 10वी पर्यंत, उच्च माध्यमिक गट 11वी 12वी वाल्यांसाठी हा आहे,
आणि डी.एड कॉलेजला जे प्राध्यापक आहेत त्यांच्यासाठी अध्यापक विद्यालय गट, अशी 4 गट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात. योग्य त्या गटालाच क्लिक करा. पुन्हा जेव्हा ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा अशा प्रकारच्या तक्रारी येतात की मी तर ज्युनियरचा शिक्षक आहे, माझं नाव जे आहे ते तुम्ही माध्यमिक गटामध्ये टाकून दिलं, त्यांनी नाही टाकलं, तुम्ही टाकलं. कारण हे आपण भरतो, आपण इकडनं सेंड करतो, म्हणून ही चूक आपल्याकडून होते, त्यांचा काही तिथं संबंध येत नाही. आणि म्हणून हा गट निवडताना दुसरी चूक होते आपल्याकडून. म्हणून योग्य तो एकच गटावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथं बघा, इथं या चेकबॉक्सवर क्लिक करा. हे सगळ्या बाबी मी तपासलेल्या आहेत, मान्य आहेत आणि आता आपल्याला प्रशिक्षण शुल्क भरण्याकडे पुढे जायचंय. पे अँड सेव्ह. तुम्ही हे सेव्ह केलं, पे केलं आणि आता बघा तुम्ही पेमेंटवर आलेला आहात. तुम्हाला पेमेंट भरायचं आहे. ₹2000 फी आहे, परंतु जे काही वेगवेगळे चार्जेस आहेत ते चार्जेस लागतायत इथं. तुम्ही नेट बँकिंग, वॅलेट, ईएमआय, कार्ड्स वगैरे यूपीआय कशा पद्धतीने तुम्ही पैसे भरतायत, यूपीआय क्यूआर कोड वापरून भरतायत का काय, या पद्धतीने हे थोडेफार वेगवेगळे चार्जेस हे लागू शकतात. मात्र ₹2000 हे फिक्स आहेत. त्याच्या पुढचे हे चार्जेस थोडेफार लागतात. तुमचा नंबर पण या ठिकाणी येतो. आल्यानंतर बघा शेवटी तुम्ही पैसे भरलेत की पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येतो तुम्हाला. पेमेंट भरल्यानंतर तुमची सगळी ही पावती तुम्हाला त्यांच्याकडून येते, ती आपण डाउनलोड करून आपल्या दप्तरी आपलं सर्टिफिकेट येईपर्यंत सांभाळून ठेवा. कारण इथं हा जो नोंदणी क्रमांक आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पत्रव्यवहार करणार, मेल करणार, काही गोष्टींसाठी तक्रार करणार, त्यावेळेस आपल्याला नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. तुम्ही सगळं जे काही तुमचं असाइनमेंट पूर्ण करून तुम्हाला द्यायचे आहेत, होमवर्क पूर्ण करून द्यायचे आहेत, तेव्हा सुद्धा तुम्हाला नोंदणी क्रमांक टाकावाच लागेल. दररोजची हजेरी तुमची होणार आहे, त्यावेळेस तुम्हाला नोंदणी क्रमांक टाकणं गरजेचं असतं. म्हणून हा नोंदणी क्रमांक सगळ्यात गरजेचा आहे. ही पावती तुम्ही सांभाळून ठेवा. तुमचा शालार्थ आयडी येतो, शिक्षकाचं नाव येतं, प्रशिक्षणाचा प्रकार येतो, प्रशिक्षण गट येतं, शाळेचं नाव येतं, तालुका, जिल्हा, ट्रान्झॅक्शन, रक्कम किती भरली, दिनांक कोणत्या दिवशी तुम्ही भरली, स्थिती काय आहे वगैरे हे सगळं तुम्हाला येतं आणि ही पावती तुम्हाला मेलवर पण येते. तुमच्या मेलवर येते, तिथून डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवा. तर या पद्धतीने सक्सेसफुल तुमचं रजिस्ट्रेशन हे होतं आणि मग तुम्ही ज्या वेळेस ट्रेनिंगला सुरुवात होईल तेव्हा ट्रेनिंगला जाणार आहात. शक्यतोवर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हे होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी अशाच प्रकारची नवीन माहितीमध्ये पुन्हा आपण भेटणारच आहोत. तत्पूर्वी थांबतो. थँक्यू.